राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली। उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बंडखोरी, तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहेत। असं असताना बंडखोर आणि काही अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचं समीकरण ठरणार आहे। किती ठिकाणी मविया आणि किती ठिकाणी महायुतीचं आज लढत होणार आहे याचं चित्र स्पष्ट होईल। तसंच किती नगरपंचायती या बिनविरोध होणार हे देखील आज स्पष्ट होणार आहे। दरम्यान येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल, तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येतील। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची फाटाफूट रोखण्यासाठी आता खुद्द शरद पवार ॲक्शन मोडवर आलेत। महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवावी असं शरद पवारांचं मत आहे, अशी माहिती एबीपी माझाला राष्ट्रवादीतील विश्वसनीय सूत्रांनी दिली। शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे। मतदार यादी घोळासंदर्भात आणि मतचोरी संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढावी असं पवारांचं मत आहे, असं समजतंय। महाविकास आघाडीमध्ये मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात शरद पवार सकारात्मक आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तो त्यांचा असणारा अधिकार आहे। मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते, त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेसंदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या काँग्रेसच्या भूमिकेबाबत बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। एकीकडे शरद पवार युतीसाठी सकारात्मक असताना दुसरीकडे राज ठाकरेंसोबत न जाण्यावर काँग्रेस मात्र ठाम आहे। समविचारी पक्षांनाच सोबत घेऊन निवडणूक लढणार असल्याची भूमिका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली। तसंच रिपाईचे घटक पक्षही सोबत येण्यास तयार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती। जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे। आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे। कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। जे कायदा हातात घेतात त्या ठिकाणी लोकांना मारण्याच्या गोष्टी बोलतात त्या गोष्टीला आमचा विरोध आहे। मुंबई महापालिकेत काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतली, त्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर किशोरी पेडणेकरांनी आपली भूमिका मांडली। मुंबईबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत बिघाडी म्हणायची गरज नसल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या। हायकमांडशी चर्चा चालू आहे, वर्षा गायकवाड ताई आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो जो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात। जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण अनेकदा एकटं लढलेलो आहोत। हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे। काँग्रेससोबत युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं चर्चांसाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या नेत्याला जागा वाटपाच्या चर्चेची तयारी देण्यात आली त्यांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे। काँग्रेसला सोबत ठेवून महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहे। त्यासाठी आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल असा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतो। इतकंच नाही तर भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे। मुंबई महापालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही स्थानिक काँग्रेसला अधिकार दिले आहेत अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी दिली। मनसेकडून आम्हाला राज्यातील कोणत्याही नगर परिषदेकडून आघाडीचा प्रस्ताव आला नव्हता असं सकपाळ म्हणाले।
एकंदरीत राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करत असताना त्यांनी जर काही त्या ठिकाणी सुतवाच केला असेल तो त्यांचा असणारा अधिकार आहे. मात्र या संदर्भात मी आपल्याला वारंवार सांगितल्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व निर्णय होणार आहेत. त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल. मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते. त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मनसेशी वैचारिक मतभेद असल्यानं मुंबई काँग्रेस यांनी ठाकरे बंधू सोबत न जाता स्वबळावर मुंबईत निवडणूक लढवण्याचा निर्णय एक प्रकारे घेतल्याचं पाहायला मिळते. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मिळून निवडणुकीच्या रिंगणात एकत्रित उतरली पाहिजे आणि त्यामध्ये राज ठाकरे हे सुद्धा सोबत असावेत, यासाठी खुद्द उद्धव ठाकरे प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान महायुती विरोधात मुंबई महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची वज्रमूठ आणखी घट्ट करून ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील सहभागाबाबत मनसेची भूमिका आता समोर आली. उद्धव ठाकरे, शरद पवार, वर्षा गायकवाड काय बोलतात याच्याशी संबंध नाही, तसंच मनसे मवियाचा भाग नाही, आमचे निर्णय राज ठाकरे घेतात, अशी भूमिका मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी मांडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेत असतात. त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे काय बोलतात, उद्धवसाहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवारसाहेबांशी काय बोलतात, पवारसाहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील. मुंबईसाठी काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना ऑफर दिली. मनसेची साथ सोडा, आमच्यासोबत या, अशी ऑफर काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना दिल्याचं समजतंय. काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचारही करेल, मात्र अटी शर्ती लागू असतील असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. 2 महिन्याच्या काळामध्ये ज्या तऱ्हेने या संदर्भामध्ये चर्चा त्यांची आणि मनसेची सुरू होती, त्या संदर्भामध्ये आमच्याशी कुठल्याही तऱ्हेची चर्चा झालेली नाही. इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी एका कॉमन मिनिमम प्रोग्रामवर ठरली होती. जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे तो संविधानाचा धागा आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन जे आहे ते मुंबईच्या प्रश्नावरती लढण्याची आमची भूमिका आहे. आणि ती भूमिका आम्ही मागे काळात सुद्धा स्पष्टपणे सांगितलेली आहे की बाबा समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ह्या विषयावरती आमचा विश्वास आहे. कोणाला मारणं झोडणं हे आम्हाला त्या ठिकाणी पटत नाही आणि त्याच्यावर आम्ही जाऊ शकत नाही. आमची त्यांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट होती. आजही आम्ही सांगतो की त्यांना वाटतं त्यांनी त्यांच्याबरोबर दुसरी आघाडी सोडून आमच्यावर यावं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं अंतर्गत सर्व्हे केल्याची माहिती आहे. यात भाजपला 100हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. सध्या महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक आहेत. असं असताना भाजपचा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही डोळा आहे. विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणनीती आखण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या वॉर्डमध्ये भाजपनं चाचपणी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी महापालिकेत भाजपची रणनीती काय आणि त्यांना किती जागा मिळणार हे पाहणं अधिक उत्सुकतेचं असेल. महायुतीत शिंदेंची नाराजी कायम असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्यात. बिहारच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र गेले होते, तर शपथविधी सोहळ्यातही दोन्ही नेते एकत्र दिसले होते. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटे गेले होते आणि सोहळ्यावेळी देखील एकत्र दिसले नाहीत. तसंच मुंबईत परतताना देखील तेच चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे आज सकाळी देखील हुतात्मा स्मारकाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, मात्र दोघांमध्ये तितकासा संवादही दिसला नाही. एरवी एकमेकांच्या बाजूला बसून हसत खेळत दोघांमध्ये संवाद असायचा, आज मात्र तसं चित्र नव्हतं. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजप आणि शिवसेनेत सध्या आलबेल नाही हे आम्ही सांगण्याची गरज नाही. रोजच्या रोज त्याचं दर्शन घडतंय. याची 3 दृश्य आता समोर आलीत. एरवी माध्यमांच्या प्रतिनिधींना आवर्जून भेटणारे एकनाथ शिंदे अमित शहांना भेटून आल्यानंतर तडकाफडकी निघून गेले. मात्र शिंदेंची देहबोली पाहता आत बैठकीत काय झालं होतं हे सहज कळण्यासारखं होतं. तर दुसरी दृश्य आहेत पाटण्यातली.
नितीश कुमारांच्या शपथविधीच्या वेळी दोन्ही नेते वेगवेगळ्या मार्गाने पाटण्यात पोहोचले. तिथे भेटल्यावरही दोघांमध्ये कोरडेपणाच राहिला. फडणवीसांनी स्मितहास्य करून नमस्कार केला, पण शिंदेंनी प्रत्युत्तरादाखल नुसता हात जोडून औपचारिकता दाखवली. ओठ हलवलेच नाहीत. तर तिसरे दृश्य आहे ते मुंबईत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर शिंदेंनी भाजप शिवसेनेतल्या तणावाचा प्रश्न विचारतात काढता पाय घेतला. आता तर अशी माहिती मिळते की शिंदे, फडणवीस, अजित पवार हे तिन्ही नेते पाटण्यात एकत्र होते, पण शिंदे स्वतंत्र विमानानं परतले आणि फडणवीस आणि अजित दादा हे जसे एकत्र गेले तसेच एकत्र परतले. तुम्ही दिल्लीवरून परतला, तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही. आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे. आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना. शिंदे नाराज असते तर त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं असतं, अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तर प्रत्येक नेता आपापल्या वेळेनुसार विमान प्रवास करतो असंही शिरसाटांनी म्हटलं. तिघांनी क्वचितच एकत्र विमान प्रवास केला असंही शिरसाट म्हणाले. भांड्याला भांडं लागतं म्हणून घटस्फोटापर्यंत कोणी जात नसल्याचंही शिरसाट म्हणतायत. शिंदे साहेब नाराज जर असेल किंवा शिंदे साहेबाला जर एखादी भूमिका मांडायची असेल तर ते स्पष्टपणे मीडियासमोर मांडतात, हे तुम्हाला माहिती आहे. कधी कधी असतं भांड्याला भांडं लागत असतं, म्हणून याचा एवढा काही घटस्फोटापर्यंत आलेल्याचं चित्र जे काही तयार केलं जातं हे चुकीचं. घर म्हणल्यानंतर हे लागत असतं, याचा तुम्ही चुकीचा अर्थ लावून घेऊ नका. तुम्ही तिघांनाही कधी एका विमानामध्ये एकत्रितपणे एखाद्या वेळेला पाहिलं असेल. प्रत्येकजण आपापल्या टायमानुसार जात असतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचा तर हा पहिल्यापासूनचा प्रोग्राम जो ठरतो ते त्या पद्धतीने जातात. वेळ पुढं मागं होत असते, म्हणून त्याच्यामध्ये गेल्यामुळं काही वेगळं वावगं घडलं असं समजायचं काही कारण नाही आहे. शिंदे आणि भाजप यांच्यात पेटलेल्या वादावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोले मारले. खासदार संजय राऊत यांनी आज एक पोस्ट केली. जब सहना खुद को है तो बता तमाशा क्यों करना, असं खासदार राऊतांनी आपल्या पोस्टमधून विचारलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असताना ठाण्यात मात्र वाद झालाय. ठाण्यात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या माजी नगरसेवकानं सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. माजी नगरसेवक नारायण पवारांनी शिवसेनेच्या हरेश महाडिक आणि महेश लहानेला मारहाण केल्याचं समजतंय. शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक मंगळवारी ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर निवडणुकांचं वेळापत्रक ठरणार असल्याची माहिती आहे. 50% जास्त आरक्षणाप्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडणार आहे. यावेळी नवीन आरक्षण जाहीर करण्याचे आदेश न्यायालयानं दिल्यास आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष असेल. दरम्यान न्यायालयानं आरक्षण बदलल्यास राज्य निवडणूक आयोग मुदत वाढवणार का याकडे लक्ष असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी अनेक पक्षप्रवेश होत आहेत. कल्याण डोंबिवलीमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. प्रदीप भोईर, सुरेश भोईर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश पार पडले. ज्या भाजपासोबत आपली युती ती तो भाजप आता शिल्लक नाही राहिला. आणि तुम्ही जनसंघापासूनचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर मी लहान असताना मला आठवते बलराज म्हणून बाळासाहेबांना भेटायला यायचे जनसंघाचे खरे प्रणेते. आता तो जो काय भाजप होता तो आता काय शिल्लक राहिला. आपण त्यांच्यासोबत का गेलो, काय हिंदुत्व, आता शिवसेना म्हटल्यानंतर भूमिपुत्र आले, हिंदुत्व आलं. पण आता यांचं त्या शब्दाशी काही देणं घेणं राहिलं असं वाटत नाही. कारण 1-2 दिवसापूर्वी त्यांनी जे पालघरमध्ये केलं तर चौधरीला प्रवेश दिला, काशीनाथ चौधरी. आता त्यावेळेला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा किती आग्रह उसळवला होता त्यांनी. 7 हत्याकांड ते दुर्दैवी घटना होती. पण त्याच्यातल्या ज्याच्यावर तुम्ही ज्यांनीच त्याला बदनाम केलं होतं त्याला पक्षात गेला तयार. बरं, माझं काय म्हणणं आहे की तो बोबाटा झाल्यानंतर त्याला स्थगिती दिली. मग 2 प्रश्न तरी आहेत. एक, त्याचा सहभाग आहे की नाहीये. जर होता तर त्याला प्रवेश का दिला, आणि नाहीये ना मग स्थगिती का दिली. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर येत्या 6 महिन्यात भाजपमध्ये येतील असा दावा रवी राणा यांनी केला.
निवडणुकीआधी तिवसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी अनेकदा त्या फडणवीसांना भेटल्याचा दावाही राणांनी केला. मात्र राजेश वानखेडे आमच्याकडे उमेदवार होते म्हणून प्रवेश होऊ शकला नाही असंही ठाकूर म्हणाले. त्यांनी मध्ये बोलल्या होत्या की मला या तिवसाची तिकीट पाहिजे. इलेक्शनच्या आधीसुद्धा त्या अनेकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटल्या की तिवसाची भाजपची तिकीट मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे. पण तेव्हा राजेश वानखेडे आमचे उमेदवार पक्के झाले होते म्हणून थोड्याशानं ते सटकलं आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की यशोमतीताई ठाकूर ह्या भाजपमध्ये दिसतील. रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादी रस्सीखेचीत आता शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर मोठा आरोप केला. सुनील तटकरे हे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जातील असा दावा त्यांनी केला. तटकरेंची बॅग भरली आहे, ते भाजपमध्ये जाणार हे त्रिवार सत्य असल्याचं दळवींनी म्हटलं. त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं. कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली. आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे. काय लपून राहिलं बघा. आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणते. ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे. आता ही बंद केली होती. रत्नागिरी नगर परिषदेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मव्यात बिघाडी झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असलेल्या 3 प्रभागांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवार देण्यात आले होते. मात्र अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि शेवटपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांचा अर्ज मागे घेण्यात आला नाही. यावरून मव्यात बिघाडी निर्माण झाली. स्थानिक नेते सुरेंद्र उर्फ बाळा माने यांनी उमेदवारी देताना ठाकरेंनी शब्द न पाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला आणि त्यामुळे आता रत्नागिरी नगर परिषदेत महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही अशी थेट भूमिका काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जुंपली. माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार शिखर निकम यांच्यावर टीका केली. आम्ही नसतो तर आमदारकी सोपी होती का याचा विचार करावा. तुम्ही आम्हाला नाही तर आम्ही तुम्हाला मदत केली असं माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी म्हटलं. आम्ही गेल्या वेळेस जर वाजवावर राहिलो नसतो तर आमदारकी किती सोपी होती का नव्हती आता सर्वसामान्यांना कळतंय. म्हणजे आम्ही त्यांना मदत केले तर आमची जेव्हा वेळ येते माझ्या कार्यकर्त्याची त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी नाही लूज राहिलो तर काय देतील तिथे मला काय करायचं आहे असं नाही करून चालणार. त्यामुळे त्यांना आता ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी थोडंसं मागे पुढे होणं आवश्यक होतं. किरकोळ गोष्टी आहेत, एकमेकांमध्ये संवाद साधणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस जर मी माझ्या कार्यकर्त्यासाठी जर ठाम राहिलो त्याच्यामध्ये मी युती तोडली कुणी युती तोडली हे आवश्यक नाही. पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरू नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जात आहे. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी 1,03,00,000 लाखांची बोली लागली तर महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागली अशी चर्चा राजगुरू नगरमध्ये जोरदार सुरू आहे. पण तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी भूमिका लिलावात उपस्थित असणाऱ्यांनी घेतली. बोलीतून रकमेतून शहराचा विकास करायचा असाही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जातंय. पण हे कोणत्या प्रभागात घडलं आणि ते उमेदवार कोण याबाबत वाच्यता कोणीच करत नाहीये. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानाआधीच भाजपचे 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजपच्या नेत्यांची बिनविरोध वर्णी लागली. दोंडाईच्या नगराध्यक्षपदी भाजप नेते जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या बिनविरोध विजयी झाल्या. सोलापूर अनगर नगरपंचायतीच्या भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील याही बिनविरोध विजयी झाल्यात. तर जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही बिनविरोध निवड झाल्यानं भाजपनं विजयी जल्लोष केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.